गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इकॉनॉमिक्सचा 13th लेक्चर 13व्या लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो. ओके, तर हा व्हिडिओ अपलोड करण्या अगोदर आपलं काय काय झालं पटकन रिवाईज करतो. लास्ट वीकमध्ये आपण न्यू टॉपिक स्टार्ट केला होता, डिमांड ॲनालिसिस. आठवतं ना? तर त्यामध्ये आपण मिनिंग ऑफ डिमांड, डिमांड म्हणजे नक्की काय, अँड एक्सप्लेन द टाईप्स ऑफ डिमांड. टाईप्स ऑफ डिमांड आपण बघितलं होतं. आठवतं ना तुम्हाला? देर आर 5 टाईप्स ऑफ डिमांड. डायरेक्ट डिमांड, इनडायरेक्ट डिमांड, त्यानंतर कॉम्पोजिट डिमांड, त्यानंतर जॉईंट डिमांड आणि अजून एक कुठलं होतं बरं, कॉम्पिटेटिव्ह डिमांड. आठवते ना तुम्हाला? तर हे आपण 5 टाईप्स ऑफ डिमांड लास्ट बॅचमध्ये लास्ट वीकपर्यंत आपलं कंप्लीट झालं. आज आपण एक नवीन क्वेश्चन बघतोय, तुम्हाला या साईडमध्ये दिसतंय, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. बरोबर ना? 4 मार्काला 4 मार्क्सलाच हा क्वेश्चन पडू शकतो की एक्सप्लेन द डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. सगळ्यात महत्त्वाचं डिटर्मिनंट्स म्हणजे नक्की काय, तर डिटर्मिनंट्स मीन्स डिपेंडंट्स, फॅक्टर्स अफेक्टिंग. मग थोडक्यात असे फॅक्टर्स, अशा गोष्टी की ज्यांच्यावर डिमांड डिपेंड असतो, अवलंबून असतो. की अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे डिमांडवर अफेक्ट करतात, की ज्यांचा डिमांडवर परिणाम होतो, त्या फॅक्टर्सला डिटर्मिनंट्स म्हणतात. मग डिटर्मिनंट्स इज ऑल्सो नोन ॲज, डिटर्मिनंट्सलाच फॅक्टर्स अफेक्टिंग असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला हा क्वेश्चन असा पण पडू शकतो, एकतर एक्सप्लेन द डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड असा पडला तर तुम्हाला लगेच कळेल की डिटर्मिनंट्स, आणि तुम्ही पटापट लिहायला सुरुवात करताल. बरोबर आहे? परंतु तुम्हाला ते फिरून पण विचारतील, एक्सप्लेन द डिटर्मिनंट्स ऑफ डिमांडच्या ऐवजी एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ डिमांड असं पण विचारतील. तर लक्षात ठेवा, डिटर्मिनंट्स म्हणजेच काय, फॅक्टर्स अफेक्टिंग म्हणजेच अशा गोष्टी की ज्या डिमांडवर इफेक्ट करतात, कुणाकुणावर डिमांड अवलंबून असतो. तर नीट बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, द फॉलोइंग्स आर द डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. देर आर 11 फॅक्टर्स. टोटल 11 फॅक्टर्स आहेत की जे डिमांडवर इफेक्ट करतात. पहिल्यांदा मी वाचतोय कुठले कुठले आहेत. फर्स्ट इज प्राईस, सेकंड इन्कम, देन प्राईस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स, प्राईस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स, नेचर ऑफ प्रोडक्ट, साइज ऑफ पॉप्युलेशन, एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइजेस, ॲडव्हर्टाइजमेंट, टेस्ट, हॅबिट्स अँड फॅशन्स, लेवल ऑफ टॅक्सेशन, अदर फॅक्टर्स. बरोबर? हे टोटल 11 फॅक्टर्स आहेत की जे डिमांडवर इफेक्ट करत असतात. मग आपण ते लाईनशेअर सिरियली जसे ते दिलेले आहेत तसे एक एक सेपरेटली आपण व्यवस्थित एक्सप्लेन करू. कुठला क्वेश्चन बघतोय आपण, लक्षात आलं ना तुम्हाला? डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. चला तर मग कोण डिटर्मिनंट्स आहेत ते बघू आपण. फर्स्ट डिटर्मिनंट इज प्राईस. सगळ्यात महत्त्वाचं, डिमांड हा प्राईजवर डिपेंड असतो का, तर साहजिक आहे, नक्कीच. मला सांगा, आपण व्हेजिटेबल सेलर, भाजी विकतोय समजा, बरोबर आहे ना? आपल्या शेजारी पण भाजी विकतात, ते म्हणजे शेजारी 4-5 पण दुकानदार आहेत किंवा 4-5 व्हेजिटेबल सेलर आहेत, ते सुद्धा भाजी विकतात, ते आपण पण भाजी विकतोय. सगळेजण ते ओरडतात, ते 10 रुपये किलो, 10 रुपये किलो. आपण पण 10 रुपये किलोनी ओरडतोय. पण काय झालं आहे, आपला स्टॉल कोपऱ्यात आहे, त्यामुळं आपल्याकडं कस्टमर्स येत नाही. सगळे कस्टमर्स शेजारच्या दुकानात आहे, आपल्याकडं कस्टमर्सची गर्दी कमी आहे. मग मला सांगा, त्यांचे कस्टमर्स सगळे कस्टमर्स समजा आपल्याकडं वळवायचे असतील, म्हणजे थोडक्यात आपल्या दुकानात जर गर्दी करायची असेल तर एक बेटर ऑप्शन आहे. कुठला ऑप्शन आहे? ते 10 रुपये किलोनी ओरडतात. एक काम करा, तुम्ही चेंज करा, तुम्ही 8 रुपये किलोनी आवाज टाकायला सुरुवात करा. मग थोडक्यात जर प्राईस कमी केली, ते 10 रुपयांनी विकतात आणि तुम्ही जर 8 रुपयांनी विकतात, तर साहजिक आहे आता तुमच्या दुकानात कस्टमर्स यायला सुरुवात होईल, तुमच्या दुकानात गर्दी होणार, तुमचा डिमांड काय झाला, वाढला. बरोबर ना? म्हणजे साहजिक आहे, डिमांड प्राईजवर डिपेंड असतो. दुकानात गर्दी करायची असेल, प्राईस कमी ठेवा, बघा दुकानात गर्दी जास्त होईल. आणि दुकानातली गर्दी कमी करायची असेल, डिमांड कमी करायचा असेल, प्राईस वाढवा, गर्दी कमी होती. थोडक्यात डिमांड सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला आहे की ज्याच्यावर डिमांड डिपेंड असतो, तो म्हणजे प्राईस. बरोबर ना? कळलं? लक्षात आलं तुमच्या? बघा काय दिले. फर्स्ट, प्राईस डिटरमाइन्स द डिमांड फॉर अ कमोडिटी टू अ लार्ज एक्सटेंट. की एखाद्या प्रोडक्टचा जो काय डिमांड असतो ते कोण ठरवतं? प्राईस डिटरमाइन्स, प्राईस ठरवत असते. बघा काय दिलं पुढचं सेंटेन्स, कंझ्युमर प्रेफर टू परचेस अ प्रोडक्ट इन लार्ज क्वांटिटीज. की कुठलाही कंझ्युमर असून दे, समजा आपण असून दे, आपण काय करतो? प्रेफर टू परचेस अ प्रोडक्ट इन लार्ज क्वांटिटी. जास्त प्रमाणात क्वांटिटी
ज्या लार्ज क्वांटिटी म्हणजे काय तुम्हाला जास्त प्रमाणात आपण एखादं प्रोडक्ट परचेस करतो, पण केव्हा? व्हेन प्राईज ऑफ अ प्रोडक्ट इज लेस. बरोबर आहे. नॉर्मली 20 रुपये किलोनी 30 रुपये किलोनी समजा कांदा मार्केटमध्ये आहे आणि आपल्याला समजा एखादं 100 किलोचं पोतं मिळते 20 रुपीज पर kg. बरोबर आहे ना. तर आपण काय करतो, 30 रुपये किलोनी दररोज कांदा घेण्यापेक्षा 20 रुपये किलोनी जर कांदा भेटतोय तर आपण 1-2 किलो नाही घेत, आपण डायरेक्ट पोतं परचेस करतो. म्हणजे थोडक्यात दररोज आपल्याला 1 किलो लागतो, पण तरीसुद्धा आपण 100 किलोचं 100 kgचं पोतं परचेस केलं ना. का बरं? प्राईस कमी भेटते, स्वस्त भेटल्यावर म्हणून आपला फायदा होतो. थोडक्यात प्राईस कमी झाली म्हणून आपला डिमांड काय केला आपण? वाढवला. मग तेच सेंटेन्स आहे ना. कन्झ्युमर प्रेफर टू परचेस अ प्रोडक्ट इन लार्ज क्वांटिटी. कुठलाही कन्झ्युमर काय करतो? परचेस अ प्रोडक्ट इन लार्ज क्वांटिटी, जास्त प्रमाणात वस्तू खरेदी करतो. केव्हा? वेन प्रायजेस ऑफ प्रोडक्ट इज लेस, की जेव्हा त्या प्रोडक्टची प्राईस काय होती? कमी होती. स्वस्त भेटलं की जास्त घेतो. बरोबर आहे. अँड त्याच्याच ऑपोजिट दिले, दे परचेस अ प्रोडक्ट इन स्मॉल क्वांटिटीज. आणि तोच कांदा समजा आत्ता 30 रुपये किलोवरनं, माहिती आहे तुम्हाला कधी कधी अचानक कांदा महाग होतो. उद्या समजा तोच कांदा 100 रुपये किलो झाला, तर साहजिक आहे 100 रुपये किलो म्हणजे कांदा महाग झाला. मग आपल्या घरातले लगेच डिमांड काय करतात? कमी करतात. बरोबर ना. म्हणून ते पुढचं सेंटेन्स आहे, दे परचेस अ प्रोडक्ट इन स्मॉल क्वांटिटीज व्हेन प्राईज ऑफ अ प्रोडक्ट इज हाय. की जेव्हा एखाद्या प्रोडक्टची प्राईस हाय म्हणजे वाढते, परचेस अ प्रोडक्ट इन स्मॉल क्वांटिटीज, तेव्हा ते प्रोडक्ट काय केलं जातं? कमी प्रमाणात परचेस केलं जातं. थोडक्यात सोप्या भाषेत तुम्हाला कळलं का काय सांगायचं आहे? की कांदा समजा 30 रुपये किलो आत्ता करंट प्राईस आहे मार्केटमध्ये, उद्या जर 30वरनं समजा 10 रुपये किलो झाला, तर नक्कीच आपण त्यावेळेस डिमांड काय करणार? वाढवणार. दररोज आपला डिमांड 1 kg धरा, असं ॲज्युम करा की आपल्या घरात 1 किलो दिवसाला बास होतो कांदा. पण जर 10 रुपये किलोनी भेटत असेल तर अशा वेळेस आपण आपला फायदा बघतो आणि आपला डिमांड काय करतो? वाढवतो. आपण डायरेक्ट 50-25 किलोचं पोतं परचेस करतो. डिमांड्स वाढवला. आणि तोच कांदा समजा उद्या काय झाला? महाग झाला, 100 रुपीज kg झाला, 100 रुपयाला 1 किलो झाला, तर आपल्याला त्यावेळेस ते परवडत नाही. म्हणून आपण आपला डिमांड काय करतो? कमी करतो. दररोज 1 kg लागायचा, आता एवढा नाही लागत, आता आपण ½ kg, अर्धा किलो कांदा परचेस करतो. किंवा काय जण जाऊन ते कांदा नाही खाल्ला तरी चालते. बरोबर ना. थोडक्यात कळलं की डिमांड प्राईजवर डिपेंड कसा असतो. सोप्या भाषेत काय सांगताल मला? प्राईज वाढली, प्रोडक्ट महाग झालं की डिमांड कमी होतो. अँड प्राईस कमी झाली, प्रोडक्ट स्वस्त झालं की डिमांड काय होतो? वाढतो. कळलं नक्की? म्हणजे डिमांड डिपेंड कोणावर असतो? तर प्राईजवर डिपेंड असतो. कळला? फर्स्ट डिटर्मिनंट. सेकंड डिटर्मिनंट इन्कम. बरोबर आहे. आत्ता साहजिक आहे, तुमच्या ज्या काय घरातल्या डिमांड्स असतात त्या खूप लिमिटेड असतात आणि कमी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला घरातले समजा 100 रुपीज रिचार्जला देत असतील, तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करता. त्याला 100 तर 100 का बरं? जाऊन ते फुकट मिळतात, ते घरातले देतात, ते 100 तर 100 रुपये तुम्ही घेता आणि रिचार्ज मारून तुम्ही तुमच्या ज्या काय वॉन्ट्स हे सॅटिस्फाय करता. का बरं? कारण तुमचं इन्कम आत्ता 0 आहे. कारण 0 का? कारण तुम्ही कामाला कुठं जाता? तुम्ही अजून स्टडिंग शिकताय. ओके, तुम्ही इन्कमलेस आहात. पण मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही जॉब स्टार्ट करताल, एखादी सॅलरी स्टार्ट होईल तुमची, जशी सॅलरी वाढत जाईल, समजा तुम्हाला 10,000 सॅलरी आहे, त्यानंतर 15,000 झाली, त्यानंतर 20,000 झाली, त्यानंतर 50,000 झाली, अशी समजा तुमचं इन्कम वाढत चाललं आहे, तर मला सांगा, इन्कम जर वाढत गेलं तर तुमच्या डिमांड्स पण काय होत जाणार? वाढत जाणार. आत्ता तुम्ही 100 रुपीजच्या रिचार्जमध्ये सॅटिस्फाय आहात, पण नंतर नेक्स्ट टाईम जर तुम्हाला 50,000 सॅलरी झाली, तर मला सांगा तुम्ही त्यावेळेस पण 100 रुपीजचं रिचार्ज मारताल का? नाही ना. त्यावेळेस तुम्ही 500, 600 जे अनलिमिटेड पॅकेजेस ते तुम्ही रिचार्ज मारू शकता, कारण युअर इन्कम इज हाय, तुमचं इन्कम वाढले. थोडक्यात मग मला सांगा, इन्कम वाढलं म्हणल्यावर डिमांड पण काय होत जातात? वाढत जातात. तेच दिले बघा. वर काय दिले? इन्कम ऑफ अ कन्झ्युमर, की तुमचं जे काय इन्कम असतं, डिसाइडिंग पर्चेसिंग पॉवर. बरं ना. तुमचं इन्कम तुमची पर्चेसिंग पॉवर डिसाईड करत असते. तुमचं इन्कम कमी आहे तर ह्याचा अर्थ तुमची पर्चेसिंग पॉवर पण कमी झाली. तुमचं इन्कम जास्त आहे ह्याचा अर्थ तुमची पर्चेसिंग पॉवर पण जास्त झाली. ओके, मग त्यांनी तेच दिलं की इन्कम ऑफ अ कन्झ्युमर डिसाइडिंग पर्चेसिंग पॉवर. तुमच्या इन्कममुळे तुमची पर्चेसिंग पॉवर डिसाईड होत असते, विच इन टर्न, आणि त्याचाच परिणाम इन्फ्लुएन्सेस द डिमांड फॉर द प्रोडक्ट. इन्फ्लुएन्सेस म्हणजे परिणाम होणे, इफेक्ट. आणि त्याचाच परिणाम कशावर होतो? डिमांड फॉर द प्रोडक्ट.
मग थोडक्यात सोप्या भाषेत पुढे एक चांगलं वाक्य दिलं, नीट बघा, लक्ष पुढचं द्या. पुढचं सेंटेन्स काय म्हणतात ते, राईज इन इन्कम, की जसं तुमचं इन्कम वाढत जाईल 10,000 15,000 20,000 50,000, ओके, जसं तुमचं इन्कम वाढत जातं विल लीड टू राईज इन डिमांड फॉर द कमोडिटी, तसं तुमचा डिमांड काय होत जातो, वाढत जातो. आणि त्याच्याच ऑपोजिट, त्याच्याच उलटं दिलं पुढं, अँड अ फॉल इन इन्कम, की जसं तुमचं इन्कम कमी होत जातं विल लीड टू फॉल इन डिमांड फॉर द कमोडिटी. की तुमचं इन्कम जर कमी झालं, फॉल इन इन्कम लीड टू फॉल इन डिमांड, तुमचा डिमांड पण काय झाला, कमी झाला. नक्की लक्षात आलं इन्कमचा आणि डिमांडचा काय संबंध आहे. म्हणजे मगाशी आपण प्राईज बघितलं, प्राईजमध्ये नीट लक्ष द्या, एक मिनटं मी काय बोलतो आहे. प्राईजमध्ये मगाशी बघितलं, प्राईजमध्ये उलटं होतं. मगाशी फर्स्ट डिटर्मिनंट जो बघितला आपण प्राईज अँड डिमांडमध्ये उलटं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्राईज जर वाढत चालली, एखादं प्रोडक्ट महाग होत चाललं आहे, की डिमांड काय होत जातो, कमी होत जातो, आहे का नाही. उद्या कांदा जर महाग झाला तर आपण त्याचा डिमांड काय करतो, कमी करतो. म्हणजे प्राईज अँड डिमांडमध्ये कुठलं रिलेशनशिप असतं, इनवर्स, उलटं, त्याला इनवर्स म्हणतात. कारण प्राईज वाढत चालली, डिमांड कमी होत चालला आहे. बट इन केस ऑफ इन केस ऑफ इन्कम, परंतु इन्कम अँड डिमांडमध्ये नीट बघा, इन्कम अँड डिमांडचा जर विचार केला तर इन्कम अँड डिमांडमध्ये दोन्ही सेम आहेत. दोन्ही सेम मीन्स उद्या समजा तुमचं इन्कम वाढत चाललं आहे 10,000 20,000 30,000, तर तुमचा डिमांड पण काय होत जाणार, वाढत जाणार. पहिल्यांदा तुम्ही 100चा रिचार्ज करायचा, मग तुम्ही 200चा करताल, मग तुम्ही 500चा करताल. जसं तुमचं इन्कम वाढत जाणार तुम्ही श्रीमंत होणार. मग श्रीमंत झालं म्हणल्यावर आता तुम्हाला 500 रुपयाचा इन्कमचा रिचार्ज, 500 रुपयाचा रिचार्ज परवडू शकतो. म्हणजे थोडक्यात इन्कम अँड डिमांडमध्ये कुठली रिलेशनशिप झाली, डायरेक्ट रिलेशनशिप. डायरेक्ट म्हणजे काय, सरळ, इन्कम पण वाढते, डिमांड पण वाढते. ओके, नक्की लक्षात आलं. मग थोडक्यात आपण दोन फॅक्टर बघितले, की डिमांड कुणावर डिपेंड असतो, प्राईजवर. बरोबर आहे, आपण कुठलंही प्रोडक्ट परचेस करताना पहिलं प्राईज बघतो, आपल्या बजेटमध्ये प्राईज असेल तरच आपण डिमांड करतो. ओके, आणि सेकंड वन इन्कम पण इम्पॉर्टंट आहे. आपलं इन्कम जर उद्या जास्त असेल, खिशात पैसे असतील, तर आपण डिमांड चांगल्या प्रोडक्टला करतो. आपल्या खिशात पैसे कमी असतील, इन्कम कमी असेल, तर आपण साहजिक आहे चांगल्या प्रोडक्टच्या ऐवजी थोड्याशा लो क्वालिटी प्रोडक्टला डिमांड करतो, की जे आपल्या इन्कममध्ये बसू शकतं. ओके, थर्ड वन, प्राईज ऑफ सबस्टिट्यूट गुड्स. सबस्टिट्यूट म्हणजे कोण, ऑप्शनल गुड्स. आपला डिमांड आपल्या प्राईजवर पण डिपेंड असतो, पण ऑप्शनल गुड्स आपल्या समोरच्याच्या प्राईजवर पण डिपेंड असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल शुगर अँड कॉफी, हे दोन्ही गुड्स मी एकमेकांना का ॲज्युम केले आहेत, कारण हे दोन्ही ऑप्शनल गुड्स आहेत. म्हणजे शुगर अँड कॉफी नाही, सॉरी टी अँड कॉफी, चहा आणि कॉफी, बरोबर आहे ना. ह्या दोन्ही गुड्स ऑप्शनल आहेत. म्हणजे लक्ष द्या, आपलं चहाचं अमृततुल्य आहे, चहाचं दुकान आहे, आणि आपल्यासमोर आपला एक कॉम्पिटिटर आहे. कॉम्पिटिशनला आपल्यासमोर एका माणसाने कॉफीचं दुकान टाकलं आहे. साहजिक आहे, भरपूर माणसं, काय जणं टी, काय जणं कॉफी, असे ऑप्शनल गुड्स असतात. मग साहजिक आहे, त्यामुळं थोडी गर्दी आपल्या दुकानात असते, थोडी गर्दी त्यांच्या पण समोरच्या दुकानात पण असते. म्हणजे थोडक्यात काय, आपल्यात आणि त्या समोरच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कारण सबस्टिट्यूट गुड्स. ओके, आता मला सांगा, आपला चहा पण 10 रुपयाला आणि समोर कॉफी पण 10 रुपयाला. पण मला सांगा, उद्या त्या समोरच्यानी मीन्स कॉफीवाल्यानी काय केलं, समजा प्राईस वाढवत चालला आहे, 10ची कॉफी 12ला केली, त्यानंतर 12 15 20, समजा तो प्राईस वाढवत चालला आहे, कॉफीची प्राईस वाढवत चालला आहे, तर त्याचा इफेक्ट कशावर होईल, त्याचा इफेक्ट आपल्यावर होईल. तो जर प्राईज वाढत चालला आहे तर त्याचा इफेक्ट आपल्यावर मीन्स आपला डिमांड काय होणार, वाढणार. तुम्ही म्हणताल कसं काय सर, कारण साहजिक आहे, तो जर कॉफीवाला त्याची प्राईस जर वाढवत गेला तर जे कॉफी पिणारे जे कस्टमर्स असतील ते काय विचार करणार, की अरे कॉफी महाग होत चालली, तिकडं समोर चहा 10 रुपयाला भेटतो आहे आणि इथं कॉफी जर 20 रुपीजला भेटत असतील तर कॉफी पिणारे कस्टमर्स डायव्हर्ट होतील. ते म्हणतील जाऊन दे, 20 रुपयाची कॉफी पिण्यापेक्षा 10 रुपयाचा चहा बरा आहे. त्यामुळं मे बी ते जे कस्टमर्स काय होतील, आपल्याकडे येऊन आता चहा पितील. मग मला सांगा, प्राईस कुणी वाढवली आहे, समोरच्यानी, कॉफीवाल्यानी, पण डिमांड कुणाचा वाढला, आपला. बरोबर आहे ना. म्हणजे आपण काय चेंजेस केले का, नाही. आपला चहा काल पण 10 रुपयाला होता, आज पण 10 रुपयालाच आहे, आपली प्राईस कॉन्स्टंट आहे, तरीसुद्धा आपला डिमांड का वाढला, बिकॉज ऑफ
चेंज इन प्राईज ऑफ सबस्टिट्यूट गुड्स. कधी कधी आपल्या दुकानात अचानक गर्दी होऊ शकते किंवा आपल्या दुकानातली गर्दी कमी पण होऊ शकते. कशावरनं? समोरच्याच्या प्राईजवरून. ओके, बघा काय दिले. इफ अ सबस्टिट्यूट गुड्स इज अवेलेबल ॲट लोअर प्राईज. इथं उलटं दिलं आहे की समजा जो सबस्टिट्यूट गुड्स आहे आपल्या समोरचा जो आहे इज अवेलेबल ॲट लोअर प्राईज, त्याचं प्रोडक्ट जर आपल्यापेक्षा स्वस्त असेल तर काय होईल? देन पीपल विल डिमांड चिपर सबस्टिट्यूट गुड्स. तर माणसं आपल्या दुकानात येण्यापेक्षा विल डिमांड चिपर सबस्टिट्यूट गुड्स. चिपर म्हणजे स्वस्त, लोअर क्वालिटी. तर माणसं कुणाला डिमांड करतील? चिपर सबस्टिट्यूट गुड्स. आपल्या दुकानात येण्यापेक्षा त्या सबस्टिट्यूट गुड्सच्या दुकानात जास्त गर्दी करतील दॅन कॉस्टली गुड्स, कारण आपण त्याच्यापेक्षा महाग झालो. म्हणजे लक्ष द्या, इथं उलटं आहे. म्हणजे थोडक्यात त्या कॉफीवाल्यांनी समजा काय केलं, इफ अ जरा नीट बघा पहिलं वाक्य, इफ अ सबस्टिट्यूट गुड्स इज अवेलेबल ॲट लोअर प्राईज, की समोरचा जो सबस्टिट्यूट गुड्स आहे त्यांनी त्याची प्राईस काय केली? लोअर प्राईज केली. तर कॉफीवाल्यांनी समजा 10 रुपये, 8 रुपये, 5 रुपयाला जर त्यांनी कॉफी केली, मला सांगा, आपलं तर चहाचं दुकान आहे बरोबर, पण कॉफीवाल्याने जर प्राईस कमी केली, 10 रुपये, 8 रुपये, 5 रुपयांनी जर कॉफी विकत असेल तर काय होईल? पीपल विल डिमांड. जी माणसं आपल्या दुकानात दररोज येऊन चहा पितात ना, ते काय करतील उद्यापासून? पीपल विल डिमांड चिपर सबस्टिट्यूट गुड्स. ते उद्यापासून कॉफीला डिमांड करतील दॅन कॉस्टली गुड्स, कारण कॉफीच्या तुलनेत आपला चहा आता कॉस्टली झाला, महाग झाला. माणसं काय म्हणणार की अरे 10 रुपयाला चहा पिण्यापेक्षा समोर 5 रुपयात जर कॉफी भेटली तर माणसं आपल्या दुकानात येण्याऐवजी आता तिकडं जातील. थोडक्यात आपल्या दुकानातली गर्दी उद्यापासून आता कमी होणार, बरोबर आहे ना. फॉर एक्झाम्पल दिलं त्यांनी, इफ द प्राईज ऑफ शुगर रायझेस, की मार्केटमध्ये समजा शुगरची प्राईज वाढत चालली, साखर महाग होत चालली. पहिली 50 रुपये किलो होती, आता साखर समजा 80 रुपीज, 100 रुपीज, 100 रुपये समजा किलो साखर झाली. तर मला सांगा त्याचा इफेक्ट कशावर होईल? डिमांड फॉर जॅगरी विल राईज. साखरेची प्राईस जर वाढत गेली तर कुणाचं डिमांड वाढणार आहे? डिमांड फॉर जॅगरी. जॅगरी मीन्स गूळ. साहजिक आहे, साखर जर महाग झाली तर त्याचा फायदा गूळ कंपनी जी कोण असते त्यांना होणार. कारण साखर जर महाग झाली तर माणसं काय विचार करणार? अरे साखर गोड असते, मग त्याला ऑप्शन जॅगर, गूळ आहेच की. मग जाऊन दे, एवढी 100 रुपये किलो महाग साखर वापरण्यापेक्षा 50 रुपये किलोवाला जॅगर गूळ वापरला की तर काय हरकत आहे? मग माणसं उद्यापासून साखरेचा डिमांड कमी करतील आणि जॅगरला डिमांड करतील. कळलं? थोडक्यात काय, लक्ष द्या, आपला डिमांड आपल्या प्राईजवर तर डिपेंड असतोच, पण समोरच्याची प्राईज पण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर प्रायझेस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे जॉईंट म्हणजे जॉईंट डिमांड इज ऑल्सो म्हणजे आता मला सांगा, फॉर एक्झाम्पल कार अँड पेट्रोल त्यांनी दिल्यावर कार अँड फ्युएल, कारचं डिमांड फ्युएलवर डिपेंड असतो, बरोबर. आता मला सांगा, भरपूर जण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर, आपल्यासारखे 2 व्हीलर परचेस करताना भरपूर जण अशा 2 व्हीलरला प्रेफरन्स देतात, ॲव्हरेज बघतात. ॲव्हरेज मीन्स माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. त्या 2 व्हीलरचा किंवा 4 व्हीलरचा ॲव्हरेज बघतात. आता मला सांगा, जो 4 व्हीलर परचेस करतोय ते समजा वॅगनर परचेस करत असेल, आता मला सांगा, वॅगनरला ऑप्शन BMW पण आहेच की, पण नाही, फरक आहे. वॅगनर नॉर्मल मॉडेल आहे. वॅगनर 1 लिटर पेट्रोल भरलं तर त्यामध्ये मिनिमम 20 to 25 किलोमीटर जाऊ शकते. पण BMW हे प्रेस्टिजियस गुड्स आहे. त्यामध्ये पेट्रोल नुसतं टाकी फुलच करावी लागते, कारण त्यात जर 1 लिटर पेट्रोल भरलं ना तर ती फक्त 4 ते 5 किलोमीटर एवढाच त्याचा ॲव्हरेज असतो, बरोबर ना. मग उद्या समजा मला सांगा, फ्युएलच्या प्राईस जर वाढत चालल्या, पेट्रोल जर उद्या महाग होत चालले, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये समजा फ्युएल झालं, तर साहजिक आहे कारचा डिमांड काय होईल? कमी होणार. म्हणजे आपली फॅमिली एक 2-3 महिने झाले आपण 4 व्हीलर परचेस करायचं डिसिजन घेत होतो की चला बाबा आपल्या फॅमिलीमध्ये एक 4 व्हीलर घेऊ. पण समजा 4 व्हीलर घ्यायच्या अगोदर आपण जर बघितलं, पेट्रोलची प्राईस वाढत चालली, पेट्रोल महाग होत चाललं आहे, तर आपलं जे डिसिजन होतं मे बी कॅन्सल होऊ शकतं. कारण आता 200 रुपयांनी जर पेट्रोल झालं तर 4 व्हीलर आपण अफोर्ड करू शकत नाही. नको बाबा, 4 व्हीलर नाही घेतली तरी चालेल, 200 रुपयांनी पेट्रोल कोण भरणार? मग थोडक्यात काय झालं, प्राईज वाढली कोणाची? पेट्रोलची, पण डिमांड कशाचा कमी झाला? कारचा, बरोबर आहे. का बरं? बिकॉज ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स.
दोन्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. कॉम्प्लिमेंटरी मीन्स जॉईंट. कारण कार घेतली तर नुसतं कार नाही, त्यामध्ये फ्युएल पेट्रोल भरावंच लागतं ना, त्यामुळं कारचा डिमांड फ्युएलवर डिपेंड झाला. ओके, बघा काय दिलं, चेंज इन द प्राईज ऑफ वन कमोडिटी वुड ऑल्सो अफेक्ट द डिमांड फॉर अदर कमोडिटी. काय वाक्याचा अर्थ कळला असेल. चेंज इन द प्राईज ऑफ वन कमोडिटी, की समजा एका कमोडिटीची प्राईज चेंज होत चालली, म्हणजे पेट्रोलची प्राईस जर वाढत चालली तर त्याचा इफेक्ट काय होईल, वुड ऑल्सो अफेक्ट द डिमांड फॉर अदर कमोडिटी. एकाची प्राईस जर वाढत चालली तर अफेक्ट द डिमांड फॉर अदर कमोडिटी, दुसऱ्याच्या डिमांडवर त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल छान दिलं त्यांनी, आपलंच दिलं आहे. फॉर एक्झाम्पल कार अँड फ्युएल. म्हणजे काय की इफ द प्राईज ऑफ फ्युएल रायझेस, की समजा फ्युएलच्या प्राईज वाढत चालल्या आहेत. फ्युएल मीन्स रॉकेल, पेट्रोल, इंधन थोडक्यात. की समजा पेट्रोलच्या प्राईज वाढत चालल्या आहेत तर काय होईल, देन डिमांड फॉर कार्स विल फॉल. कारचा डिमांड कमीच होणार आहे. बरोबर आहे. ज्या माणसांना कार्स घ्यायचे आहेत ते साहजिक आहे, भरपूर जणं कार्स परचेस करताना पेट्रोलची प्राईस बघून डिमांड करणारे भरपूर जणं असतात. पण मला सांगा की उद्या पेट्रोलची प्राईस महाग होत चालली तर भरपूर फॅमिलीज असा विचार करतील की बाबा नको, आत्ता फोर व्हीलर परचेस नाही केली तरी चालेल, डिमांड काय झाला, कमी झाला. ओके, म्हणजे तुम्हाला हा फरक कळला ना. सबस्टिट्यूट गुड्स म्हणजे काय, ऑप्शनल गुड्स, की हे नाही तर ते चालू शकते. म्हणजे बाबा टी अदरवाईज कॉफी, चहा नाही पिला ठीक आहे, कॉफी पिली तरी चालेल, शुगर नसल, जॅगर असला तरी चालेल, त्याला सबस्टिट्यूट गुड्स म्हणतात. अँड कॉम्प्लिमेंटरी गुड्स म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटरी गुड्स म्हणजे जॉईंट गुड्स, की ज्या एकमेकांवर डिपेंड असतात, ही नसली तर ती असलीच पाहिजे, त्याला कॉम्प्लिमेंटरी गुड्स. त्यानंतर फिफ्थ, नेचर ऑफ प्रोडक्ट. नेचर म्हणजे काय, तर नेचर म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वरूप. आता काय काय मार्केटमध्ये अशा वस्तू असतात की ज्या अनअवॉइडेबल असतात. अनअवॉइडेबल म्हणजे काय, टाळता येत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल की समजा घरामध्ये किंवा कुठेही बाहेर तुम्हाला माहिती आहे बीपीचे पेशंट्स नॉर्मली आपल्याला सापडतात की ज्यांना बीपीचा त्रास असतो. बरोबर. मग ते जे कोण बीपीचे पेशंट्स असतात त्यांच्या बाबतीत तुम्हाला नॉर्मली एक्सपिरियन्स असेल, ते बीपीच्या पेशंटला एक रेग्युलर एक टॅबलेट असते, एक गोळी असते, ती घ्यावीच लागते. आणि त्या गोळीची प्राईस समजा 50 रुपीजला समजा ते पॅकेट असेल, ते उद्या 50चं 60ला होऊन दे, 70ला होऊन दे, 80ला होऊन दे, ते पॅकेट उद्या किती महाग होत चालले, त्याची प्राईज वाढत चालली तरी त्याचा डिमांडवर इफेक्ट होणार आहे का, नाही. कारण ज्या माणसाला बी पी असेल त्याला ती बी पीची गोळी खावीच लागते, त्यामुळे त्याची प्राईस कितीही चेंजेस होऊन दे त्याचा डिमांड तसाच राहणार आहे. त्याला म्हणतात नेचर ऑफ प्रोडक्ट. ओके, मग काय दिलं, इफ अ कमोडिटी इज नेसेसिटी, की समजा एखादी वस्तू गरजेची असेल अँड इट्स यूज, आणि त्याचा जो काय वस्तूचा वापर असेल, इज अनअवॉइडेबल म्हणजे काय, टाळता येत नसेल, ती वस्तू तुमच्यासाठी गरजेची आहे आणि ती वस्तू जर तुम्हाला टाळता येत नसेल, देन इट्स डिमांड विल कंटिन्यू टू बी द सेम इरिस्पेक्टिव्ह ऑफ द करस्पॉन्डिंग प्राईस. मग थोडक्यात त्या वाक्याचा अर्थ काय झाला, देन इट्स डिमांड विल कंटिन्यू, तर तुम्ही त्याचा डिमांड काय करू शकता, कंटिन्यू करू शकता, टू बी द सेम इरिस्पेक्टिव्ह ऑफ द करस्पॉन्डिंग प्राईस. म्हणजे थोडक्यात त्याच्या प्राईजमध्ये कितीही चेंजेस झाला तरी तुम्हाला त्याचा डिमांड चालूच ठेवावा लागणार. फॉर एक्झाम्पल छान दिलं त्यांनी, मेडिसिन टू कंट्रोल ब्लड प्रेशर. बरोबर आहे ना, की ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी मेडिसिन असतात. मग ज्या माणसाला बी पीचा त्रास असेल त्याला त्या गोळ्या कंपल्सरी घ्याव्या लागतात. मग उद्या भलं त्याची प्राईस कितीही वाढून दे, डिमांडवर काही फरक पडणार नाही. 50 रुपयाला असताना पण तो परचेस करत होता आणि उद्या 60 रुपयाला झालं तरी तो परचेस करणारच आहे. ओके, म्हणजे काय काय वस्तू अशा आहेत मार्केटमध्ये की ज्याचा डिमांड आपण टाळू शकत नाही. नक्की कळलं. मग टोटल 11 फॅक्टर्स आहेत, एवढे एका बॅचमध्ये आपल्याला घेता येणार नाही, तर आज आपण इथंच थांबते. टोटल 5, आज आपण फक्त काय केलं, 5 फॅक्टर बघितले. कुठले कुठले, त्यातला फर्स्ट बघितला आपण प्राईस, बरोबर आहे ना. त्यानंतर आपण सेकंड बघितला इन्कम, देन प्राईज ऑफ सबस्टिट्यूट गुड्स, प्राइजेस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स, आणि लास्ट वन नेचर ऑफ प्रोडक्ट. ओके, तर एवढेच आपले आज 5 डिटर्मिनंट्स घेऊन मी थांबतो आहे. तर होमवर्क आहे तुम्हाला, हे 5च्या 5 डिटर्मिनंट्स काय करा, नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, बाकीचे रिमेनिंग डिटर्मिनंट्स आपण नेक्स्ट बॅच, उद्याच्या बॅचमध्ये बघू. ओके, बाय.